नमस्कार मंडळी, आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावी घोडाण्याची भाजी देखील म्हणतात। तर घोडाण्याची भाजी म्हणजे कच्ची हरभऱ्याची भाजी। ही तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की कळवा। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी अर्चना तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघत असाल हिरवीगार ही हरभऱ्याची कच्ची भाजी आहे। तर ही भाजी ही फक्त वर्षातून एकदाच आपल्याला खायला भेटते। ही अशा प्रकारे हिरवी हरभऱ्याची कच्ची भाजी खाण्यासाठी मी तर वर्षभर वाट बघत असते की बाबा कधी हिवाळा येतोय आणि कधी हरभऱ्याची भाजी खायला भेट। ही भाजी आपण कच्ची देखील खाऊ शकतो, म्हणजे हिरवी कच्ची भाजी आहे ती पण खाऊ शकतो। आणि या भाजीला सुकवून ठेवली जाते आणि त्याची नंतर गरगटी भाजी केली जाते, ती पण आपण ही खाऊ शकतो। खाण्यासाठी खूप छान आणि चविष्ट लागते ती भाजी। तर चला मग वळूया आपल्या कृतीकडे। तर इथे गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे। तर कढई छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल पण छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे ॲड केलेला आहे। आणि जिरे हे छान आपल्याला असे तडतडून द्यायचे आहेत। आणि त्यानंतर ठेचलेला इथे 1 चमचा इतका लसूण घालायचा आहे। लसूणही आपल्याला छान असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतवायचा आहे। आणि त्यानंतर इथे जी हरभऱ्याची कच्ची भाजी घेतली होती ती धुतलेली भाजी छान धुवून त्याला नितळत ठेवायची आहे आणि ती भाजी आपल्याला या कढईमध्ये ॲड करायची आहे। तर अशी ही कच्ची हिरवी हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी याची टेस्ट असा आंबट अशी लागते, कारण की याला आंबूसपणा असतो, त्याच्यामुळे ही आंबट तिखट छान अशी लागते भाजी। तर इथे मी तुम्हाला कच्ची हरभऱ्याची हिरवी भाजी याची रेसिपी दाखवत आहे। तर फ्रेंड्स, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा। तर अशा प्रकारे भाजी आपली छान परतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे। आणि हळद देखील घालून झाल्यानंतर आपल्याला तिखट घालायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकता। हिरवी मिरची देखील घालू शकता, पण इथे मी हिरवी मिरची न घालता लाल तिखट 1 चमचा इतकं लाल तिखट मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर भाजी ही पटकन शिजली जाते, याला काही वेळ लागत नाही। एकीकडे शेंगदाणे हे छान खरपूस असे भाजलेले आहेत आणि त्या भाजलेल्या शेंगदाण्यांना असं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे। आणि ते केलेलं कूट असं जाडसर कूट आपल्याला या भाजीमध्ये ॲड करायचं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर छान अशी ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स बघा, इथे ही भाजी अवघ्या 2 मिनिटातच बनवून तयार होते, काही जास्त वेळ लागत नाही। आणि खाण्यासाठी तर खूपच छान आणि खमंग लागते। याला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा, एकदम चविष्ट आणि गावरान पद्धतीची भाजी ही लागते। तर इथे आपली हरभऱ्याची कच्ची भाजी बनवून तयार आहे। आणि एकीकडे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये 3 शिट्या करून। तर ती डाळ मी एका वाटीमध्ये काढलेली आहे। आणि त्या डाळीमध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि कच्चं तेल घालून मी ही डाळ इथे बनवून घेतलेली आहे भातासोबत खाण्यासाठी। तर अशा प्रकारे बनवलेली डाळ ही खूप छान आणि खमंग लागते। आणि आमच्या घरात माझ्या मिस्टरांना आणि मला अशा प्रकारे डाळ खूप आवडते, त्याच्यामुळे मी आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी डाळ ही अशा प्रकारे करते। तर अशा प्रकारे बनवलेली डाळ तर आम्हाला खूप आवडते। तुम्हाला देखील आवडते का? जर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता। तर इथे मी बघा ताट हे सजवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये ठेवलेले आहे कच्ची हरभऱ्याची भाजी जी आपण आज बनवली होती ती, डाळ देखील मी ठेवलेली आहे आणि गरमागरम पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी ठेवून हे ताट छानपैकी असं सजवलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असं मराठमोळं गावरान पद्धतीचं जेवण याच्या रेसिपीचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।